हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि तुम्ही तुमचे बेनिफिशियरी स्टेटस कशा प्रकारे पाहू शकता तुम्हाला मी आज लाईव्ह दाखवणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट सांगतो नमो शेतकरी योजनेची कोणती आहे। तर बघा तुम्हाला असं टाइप करायचं आहे NSMNY, त्याच्यानंतर तुम्हाला डॉट द्यायचा आहे, डॉट महा, बघा मी जसं टाइप करतोय सेम तसं तुम्हाला टाइप करायचं आहे। त्याच्यानंतर महा IT परत .org ही वेबसाईट आहे, ही नमो शेतकरी योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती या ठिकाणी आलेला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दोन बटन दिसत आहेत। पहिलं बटन आहे लॉग इन बटन, दोन नंबरचं बटन आहे बेनिफिशियरी स्टेटस। हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा मी तुम्हाला सध्या लॅपटॉप मध्ये दाखवतोय, पण हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा चेक करू शकता। सेम हीच प्रोसेस तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून त्याच्यामध्ये करायची आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन नाही करायचं, या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। हे जे तुम्हाला लाल रंगाचं दिसत आहे त्याच्यावरती सिंपल मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता। आता हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे भेटेल, तर बघा ज्यावेळेस तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी अप्लाय केलं होतं किंवा म्हणजे तुम्ही फॉर्म भरला होता म्हणजेच नोंदणी केली होती थोडक्यात सांगायचं, तर त्यावेळेस तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असतो, तो तुमच्या पावतीवरती वगैरे असेल। ठीक आहे, ऍप्लिकेशनच्या पावतीवरती तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। समजा जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल अवेलेबल तर तुम्ही जो लिंक तुमचा मोबाईल नंबर जो लिंक केलेला आहे तुमच्या योजनेच्या अकाउंटसाठी तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर आता समजा जो काही तुमचा नंबर असेल या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचा आहे। ठीक आहे, जो काही तुमचा नंबर असेल त्याच्यानंतर बघा खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा कॅप्चा फिलअप करायचा आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक कॅप्चा दिसतोय, हा मी तुम्हाला फिलअप करून दाखवतो। तर बघा या ठिकाणी बघा PEQGN असा हा कॅप्चा आहे, सर्व लेटर्स कॅपिटल मध्ये आहेत। तुम्हालाही सेम असं करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गेट मोबाईल OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमचे जे काही स्टेटस असतील म्हणजे तुम्ही जो नमो शेतकरी योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्याचा जो काही स्टेटस आहे म्हणजे तुम्हाला या योजनेचा चौथा हप्ता भेटणार की नाही भेटणार याच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट दाखवली जाईल। ठीक आहे, तुम्हाला सिंपल म्हणजे तुम्हाला हप्ता भेटणार आहे की नाही भेटणार सर्व माहिती या ठिकाणी शो केली जाईल, जसं तुम्ही OTP टाइप केल्यानंतर एंटर केल्यानंतर। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत भेटेल। तर बघा मित्रांनो पाठीमागे सांगण्यात असं आलं होतं की जून महिन्यामध्ये भेटू शकतो, परंतु काही भेटलेलं नाही। त्यानंतर काही सूत्रांच्या माहितीनुसार किंवा मीडिया रिपोर्ट्सनुसार सुद्धा सांगण्यात आलं की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, परंतु तसं सुद्धा काही झालेलं नाही। तर आत्ताची जी लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यानुसार मित्रांनो तुमचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे चौथा हप्ता आहे तो जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो, असं काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे। तर बघा राज्य सरकारने या संदर्भात किंवा ऑफिशियल डेट संदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही, त्यामुळे कोणीही तुम्हाला फिक्स डेट सांगू शकत नाही। परंतु अंदाज सांगायचं म्हटलं किंवा मीडिया रिपोर्ट्सनुसार जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि आता तुम्हाला समजलेच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की बेनिफिशियरी स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।